तुम्ही कधी पालतं वांगं खाल्लं आहे का? तर चला बघूया कसं बनवतं आहे. मी एवढं मोठं वांगं घेऊन आले होते. काल फिरायला गेले होते ना चालायला, त्यावेळेस तिथून घेऊन आले होते. आता ते आपण बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपण आलं लसणाची पेस्ट घेतली आहे आणि त्यामध्ये चटणी, मीठ, हळद आणि थोडंसं जिरं पावडर वगैरे त्याचा मसाला टाकायचा. जे घरात मसाले असतात ते टाकायचे. असं एकत्र मिक्स करायचे आणि ह्यांना आहे ना जसे आपल्याला कापायचे तसे कापायचे. मी कधी गोल कापते, कधी उभे कापते. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण कापून घ्यायचं. अशा प्रकारे मी ह्याचे गोल गोल काप करणार आहेत. ह्याच्यामध्ये एकदम कडकवाला बैंगन असतो तो आपण शोधून घ्यायचा, कारण का मऊ असतो ना तो चांगला नाही लागत. नंतर ह्याच्यामध्ये ना असे उभे चीर पाडायचे, त्यातून करून त्याच्यामध्ये मसाला जाईल आणि असा मसाला त्याला लावून घ्यायचा. म्हणजे जास्त मसाला त्याला लागत नाही, जास्त तेल पण लागत नाही या भाजीला. अशा प्रकारे लावून घ्यायचा आणि याच्यात थोडंसं तेल टाकायचं तव्यामध्ये. एवढ्या तेलामध्ये एवढे सगळे आपण भाजणार आहोत, म्हणजे शालो फ्राय करणार आहोत. चला एक एक करून त्यामध्ये त्याला ठेवून द्यायचं. अशा प्रकारे आपण लावून द्यायचे. ह्याच्यामध्ये माझे 4-5च बसले, बाकीचे मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये नंतर हे करणार. अशा प्रकारे आपण भाजून घ्यायचे. भाकरी पण झाले. ह्याच्यासोबत भात पण खूप छान लागतो, भाकरी पण छान लागते. माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांना हे आवडतं म्हणून मी जास्त घेऊन जाणार आहे. कारण फेवरेट डिश आहे, मला सारखे बनवून आणायला लावतात. त्याच्यामुळे 4-5 तर मी घेऊन चालले आहे. त्यामध्ये एक भाकरी. चला